आपल्याला तब्येत जरी सुधारणा करायची असेल तर आपण त्या कुठल्या तरी वस्तूवरती औषध देणारवरती विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये काम होतं. नाहीतर ही गोळी असली आणि ती गोळी तसली असं म्हणून चालणार नाही. आता कंपन्या 100 कंपन्या आहेत त्याची, पण ह्याच कंपनी पाहिजे त्याच कंपनी पाहिजे असं काय नाही. त्याला तुम्हाला फरक पडला मी बाज झाला, कुठनं तरी गुण आला मी बाज झाला, ते आपला विश्वास तुझा पाहिजे त्याच्यावर. नमस्कार, माझं नाव संतराम गणपत सस्ते, राहणार लोदडे, तालुका मान, जिल्हा सातारा. तर ग्रामपंचायतमध्ये मला लोदडे ग्रामपंचायतमध्ये क्लार्क म्हणून त्या ठिकाणी कामाला घेतलं आणि 2 वर्षांनी ज्यावेळेला मला जरा डोकं आणि चक्कर आलं झालं म्हणून मी सरकारी दवाखान्यात गेलो होतो. सरकारी दवाखान्यात BP वगैरे चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं नॉर्मलचे तुम्हाला BP वाढलेला आहे, तर त्यासाठी औषधं वगैरे तुम्हाला घ्यावी लागतील. BPची गोळी ज्यावेळेस झालं की चक्कर येणं, ते डोकं दुखणं, छातीमध्ये असं थोडं दुखल्यासारखं वाटणं सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर मग ती गोळ्या चालू झाल्यानंतर मग क्लिअर होत गेलं ना. त्याच्यानंतर गोळी चुकतच नाही, गोळी चुकतच नाही. आणि एवढं नियोजन तुमचं आहे की इकडे 1,500-2 हजार रुपये औषधाला महिन्याला जात होते आमची. तुमचं 300 रुपयात आम्हाला इथं सेवा मिळते. आणि दुसरी गोष्ट, जी सेवा आता हात लावायला 200-250 रुपये घेत आहेत बाहेर, नुसते हात लावायला. औषध गोळ्या आपल्या पदरच्याच, आणि दुसरे हात लावायला आणि चिठ्ठी द्यायला त्यांना 250-300 रुपये द्यावं लागते. रक्त तापसायज म्हणले की 50 रुपये घेतात, BP तापसायज म्हणले की 100 रुपये घेतात. ही बरेचसे पैसे वाचते. आणि दुसरी गोष्ट, विचारपूस तुमच्या फाउंडेशनची चांगली, ज्यांनी तुमचा स्टॉप जी आहे ती समजून सांगणारा व्यवस्थित आहे. निमा आजार समजूतीनं बरा होतो, माझं मत आहे. नाहीतर त्याला जर बे घातलं तर त्याचा आजार बरा होणार नाही. जेवढं तुमची वाच्यता किंवा तोंडातून जेवढं गोड शब्द येतील त्याचा 75% त्या माणसावर फरक पडला जातो, आणि औषधा 25%च होतो. आपल्या बोलण्यात सुद्धा बराचसा फरक पडतो त्या औषध. आधार माणसाचा चांगला व्यवस्थित आहे. कारण ते मॅडम सुद्धा माझ्याशी बोलले होते, ते आलेले वासपूस केली होती, चांगली केली होती. डॉक्टर मॅडम चांगले हे चांगले. आपल्याला तब्येत जरी सुधारणा करायची असेल तर आपण त्या कुठल्या तरी वस्तूवरती औषध देणारवरती विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये काम होतं. नाहीतर ही गोळी असली आणि ती गोळी तसली असं म्हणून चालणार नाही. आता कंपन्या 100 कंपन्या आहेत त्याची, पण ह्याच कंपनी पाहिजे त्याच कंपनी पाहिजे असं काय नाही. त्याला तुम्हाला फरक पडला मी बाज झाला, कुठनं तरी गुण आला मी बाज झाला, ते आपला विश्वास तुझा पाहिजे त्याच्यावर. 15 दिवसाला जवळजवळ घरी येऊन तुम्ही तपासताय, आम्हाला रक्त बघताय, शुगर बघताय, BP चेक करताय, कमी जास्त बाकीचे विचारताय. ती अगोदर तुम्हाला 4 दिवस कमी आहे तो विचारपूस करताय. आपल्या गोळ्या किती आहेत, अजून किती दिवसांनी चालेल, तर 4-2 दिवस गोळ्या आहेत तर तुम्ही आणून आम्हाला पोच करताय. म्हणजे आणि किती सेवा पाहिजे ती. आता ही नेम कंपनी आहे का नाही, एवढी 1 नंबरची कंपनी आहे तुमची, किंवा फाउंडेशन असेल, 1,500-2 हजार रुपये औषध, 2.5 जायला 1,000-1,200 रुपये लागायचं. म्हणजे आता 300 रुपये म्हटल्यावर त्यांचा आभार मानावं तेवढं कमी आहे. आणि तुमची सेवा जी आहे ती तुमचं आपलं काही आम्ही व्हिडिओला बघितलं, एवढी सेवा करता मध्ये आभार मानावं तेवढं कमीच आहे तुमचं.